नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 10 जुलै 2026 शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात, काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचे असतात। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत। कोणतेही तांत्रिक पुरावे नसताना केवळ माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत परतवाड्यातून त्याला ताब्यात घेतले। राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यानंतर मुख्य आरोपी योगेश केशव स्वर्गे हा 2 जुलैपासून फरार होता। आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी विशेष पथके तयार केलीत। 2 पथके शेगाव येथे तर इतर पथके कारंजा आणि अमरावती परिसरात शोध मोहीम राबवत होती। तांत्रिक पुरावे उपलब्ध नसतानाही पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीची पडताळणी करत तपासाची साखळी कायम ठेवली। अखेर 9 जुलै रोजी आरोपी परतवाड्यातील गुलाबबाबा मिश्रा चौक परिसरात असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे आणि डीबी पथकाने धडक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। याच प्रकरणात आरोपीला मदत करण्याच्या आरोपावरनं त्याचे 2 नातेवाईकही गुन्ह्यात सहभागी करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली। अमरावतीत बांधकाम सुरू असलेल्या घरातून तब्बल 75,000 रुपयांच्या इलेक्ट्रिकल वायर चोरी करणाऱ्या आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे चोरी केलेली वायर जाळून त्यातील तांबे काढण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत 1,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्रिमूर्ती विहार नवसारी परिसरात रवी झाडे यांच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या 2 मजली घरामध्ये इलेक्ट्रिकल वायर फिटिंगचे काम सुरू होते। दरम्यान 4 ते 5 जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात घुसून सुमारे 75,000 रुपयांच्या इलेक्ट्रिक वायर चोरी गेल्यात। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान डीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शेख अझरुद्दीन शेख कमरुद्दीन या 23 वर्षीय आरोपीचा शोध घेतलाय। राजपूत ढाबा चौक परिसरात आरोपी ऑटो रिक्षामध्ये फिरताना पोलिसांच्या हाती लागला। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली। चोरी केलेले वायर जाळून त्यातील सुमारे 4 किलो तांब्याच्या तारा काढल्याचेही उघड झाले आहे। पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 8,000 रुपयांचे तांब्याचे तार आणि गुन्ह्यात वापरलेली 1.5 लाख रुपयांची ऑटो रिक्षा असा एकूण 1,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गाडगेनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तांत्रिक तपास, जलद हालचाली आणि डीबी पथकाच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आलाय। अमरावती पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अमरावती शहरात एका 72 वर्षीय वृद्ध चौकीदाराला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम हिसकावल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। गुन्ह्यानंतर फरार झालेला मुख्य आरोपी श्रवण बनारसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 1 जुलै रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास फुलबासा मंगलधाम कॉलनी परिसरात चौकीदारी करणारे देवनारायण पांडे हे झोपेत असताना आरोपी श्रवण बनारसे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केलाय। आरोपींनी वृद्धाला मारहाण करत त्याच्या खिशातील 1,050 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।
दरम्यान आरोपी श्रवण बनारसे हा शहरातच आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत वरुण नगर महादेवखोरी येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतलाय. गुन्हे शाखेच्या तप्तर कारवाईमुळे वृद्धावर झालेल्या लुटीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तर पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. अमरावती शहरात स्वच्छतेच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौरांच्या प्रभागात आणि त्यांच्या निवासी परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कृष्णानगर परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक दिवसांपासून नाल्यांची सफाई झालेली नाही. कचऱ्याचे ढीग साचले आहेत आणि वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदाराच्या कथित उदासीनतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील कृष्णानगर येथील गली क्रमांक 3 मध्ये सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी सिटी न्यूजकडे तक्रार करत सांगितले की अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला असून दुर्गंधी वाढत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यानंतरही परिस्थितीत विशेष सुधारणा झालेली नाही. सफाई कर्मचाऱ्यांकडून नाल्यांवर रपटे असल्यामुळे साफसफाई करताना अडचण येत असल्याचे कारण दिले जात आहे. कारण नागरिकांचा सवाल आहे की नियोजन करणे आणि नाल्यांची सफाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अडचणींचे कारण सांगून काम टाळल्यास परिसर स्वच्छ कसा राहणार? स्थानिकांच्या आरोपानुसार कचरा संकलनाची व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी 15 दिवसांनी एकदाच कचरा गाडी येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. काफी सालों से चालू है, पर जब भी बोलो तो ये रपटे तोड़ना पड़ता. महानगर पालिका वालों को बोलो तो बोलते रपटे तोड़ना पड़ता. ये नाली क्लियर करने के लिए आदमी जाएगा कैसे? उनके पास सब सुविधा रहने के बाद भी ये ऐसे बोलते कि भाई सब रपटे तोड़ना पड़ता, नाली साफ करने के लिए आदमी कैसे जाएगा अंदर. और कई दिनों से कचरे पड़े हैं, उठाने वाला कोई नहीं. 5-5, 6-6 दिन पड़ा रहता है, वापस नाली में चले जाता है. हमारे महापौर जी को भी अभी क्या है, वो पूरे शहर के महापौर है, वो भी कहाँ ध्यान देंगे, वो भी दे रहे ध्यान, वो भी कहाँ देंगे. पर है तो महानगर पालिका का काम ना. कोणार कंपनी काम कर रही है, पर वापस वही वैसे काम हो रहा है. कचरा निकाल रहा है, वापस उसी में जा रहा है. जब तक बोलो नहीं तब तक काम नहीं होता. खुद ब खुद. और 15-15, 20-20 दिन काम पे नहीं है. नाल्यांमधून काढलेला गाळ आणि कचरा अनेक दिवस रस्त्याच्या कडेला पडून राहतो. त्यानंतर पाऊस आल्यावर तोच कचरा पुन्हा नाल्यांमध्ये वाहून जात असल्याने साफसफाईचा उद्देश फोल ठरत आहे. नागरिकांनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासनाची कंत्राटदारावर पुरेशी पकड नसल्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नीलेश जेठानी मेरा नाम है. मतलब ये गली में कोई साफ सफाई होती नहीं है. मच्छर मक्खियाँ वो सब जने कचरा बाहर पीछे फेंकते हैं. लेडीज को हमने 3 बार बोला है, डायपर के पेपर ये वो सब फेंकते हैं. मच्छर मक्खियाँ सर, ये फोटो वही चल रही है अपने कृष्णानगर में. काम कुछ भी नहीं हो रहा है, 1 रुपया काम नहीं हो रहा है. तो नाली देखो इधर, नाली पूरी गंदी हुई है. मच्छर मक्खियाँ सब कीड़े मकोड़े सब आ रहे. जिस दिन पानी आ रहा, घर के अंदर पानी घुस जा रहा सामने से. नाली साफ करके आ रहे, कचरा उठाने जा रहे, वापस नाली में चल जा रहा पानी बारिश का आ रहा. तो नाली हम साफ कर रहे, अभी उठाने कोई नहीं आएगा. 3 दिन 4 दिन कचरा वैसे ही पड़ रहा है वहाँ पे. तो पानी आ रहा, वापस नाली में चल जा रहा, पानी नाली चौको हो जा रहा, घर के अंदर पानी घुस रहा पूरा हमारा. बाकी इनसे पूछ लो, भैया से भी, ये बाजू में हमारे रहते हैं, ये बाजू में रहते हैं, उनकी बात करें. शहरातील विविध भागांतूनही अशाच प्रकारच्या तक्रारी सिटी न्यूजकडे सातत्याने येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अधिक सजग होऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आता पाहूया महापौरांच्या निवासी परिसरातील ही वास्तव परिस्थिती. महापौरांच्या प्रभागातच जर स्वच्छतेबाबत अशी परिस्थिती असेल
तर शहरातील इतर भागांची अवस्था काय असेल असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने तक्रारींकडे केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्वच्छ अमरावतीचा दावा वास्तवात उतरवायचा असेल तर मनपा प्रशासन, कंत्राटदार आणि नागरिक या तीनही घटकांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असून शहाणूर धरणातही जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या शहाणूर धरणाची नेमकी स्थिती काय आहे? अमरावती जिल्ह्यातील प्रमुख मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहाणूर धरणातील जलसाठ्यात मान्सूनच्या पावसामुळे वाढ झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत धरण क्षेत्रात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या धरणात 33.17% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरण परिसरात 203 मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी गेल्या 6 दिवसात धरणातील पाणीसाठ्यात सुमारे 5% वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण जलसाठाही वाढून 44.15% पोहोचला आहे. शहाणूर धरणातून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर तालुक्यासह परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच खरीप हंगामातील सिंचनासाठीही हे धरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सध्या धरण अजूनही 2/3 रिकामे असले तरी आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या शहाणूर धरणात 33% पाणीसाठा आहे, तर पूर्णा आणि चंद्रभागा यांसारखी धरणे 80% जवळ पोहोचली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पाऊस झाल्यास शहाणूर धरणही लवकरच तुडुंब भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मैं इस वक्त शाहनूर धरन पे खड़ा हूँ. मेरे पीछे आप देख सकते हैं कि धरन में अच्छा खासा पानी आ चुका है. हालांकि धरन अभी 33% ही भरा है. पिछले साल की अगर से बात करें तो पिछले साल की तुलना में बारिश कम हुई है, लेकिन पिछले 6 दिनों में जिले के सभी बांधों में, झरनों में और धरनों में 5% की पानी की बढ़ोतरी हुई है. वहीं अगर से हम जल संपदा विभाग की बात करें तो जल संपदा विभाग का कहना है कि अगर अगले 15 दिनों में अच्छी बारिश हुई तो शाहनूर बांध, शाहनूर धरन 60% भर सकता है, जिससे किसानों और शहरवासी दोनों को राहत मिल सकती है. जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगाव सुरजी. अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोठी धडक कारवाई करत अवैध देशी कट्ट्यासह एका युवकाला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर भाईगिरी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार पथरोड पोलिसांनी अवैध शस्त्रधारकांवर विशेष मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे कासमपूर येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत अनिकेत रवींद्र महाजन या 24 वर्षीय युवकाच्या घराची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 3 जिवंत काडतुसे असा तब्बल 23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चौकशी दरम्यान हे शस्त्र अमरावतीतील एका व्यक्तीकडून घेतल्याची माहिती आरोपींनी दिली असून त्या संशयिताचा शोध सुरू आहे. आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध शस्त्र बाळगणारे, सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ प्रसारित करणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवली जात आहे. अशा संशयितांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पथरोड पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/7/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथरोड पोलिसांनी अनिकेत महाजन नामक इसमाच्या घरी राहणार कासमपूर तालुका अचलपूर येथे धाड टाकली असता त्याच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर कारवाईवरून पथरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 227/2026 दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, कलम 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये आरोपीने ज्याच्याकडून शस्त्र हस्तगत केले त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्याचे बॅकवर्ड लिंकेजेस युद्ध पातळीवरती तपासण्यात येत आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यामध्ये
सोशल मीडियावरती किंवा समाजामध्ये अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरती अमरावती ग्रामीण पोलीस कारवाई करतच आहे. मी याद्वारे आवाहन करतो की आपल्याला जरी अशी माहिती प्राप्त असेल तर ती त्वरित पोलिसांना द्यावी. आपले नाव गोपनीय राहील याची खात्री पोलीस घेतील आणि आपण दिलेल्या माहितीवरून संबंधितांवरती उचित कारवाई करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. पावसाळ्यात गळणाऱ्या एसटी बसची गळती थांबवण्यासाठी बसवर रंगाच्या ताडपत्रीचे ठिगळ लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. धारणी तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या एसटी बसची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून पाणी गळत असल्याने त्यावर रंगाच्या ताडपत्रीचे ठिगळ लावून बस सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रवासी आणि नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बसची योग्य दुरुस्ती करण्याऐवजी तात्पुरत्या उपायावर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. ही कल्पना ज्यांनी लढवली त्यांना पुरस्कारच द्यायला हवा, अशा उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात असून या प्रकाराची धारणीत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान या बसची दुरुस्ती का करण्यात आली नाही, तसेच प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकाराबद्दल तुमचे मत काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्याच बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धारणीतील या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या बस देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि बसची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी केली जाईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रेल्वे अपघातात 65 वर्षीय प्रकाश येते यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. धामणगाव रेल्वे शहरालागत झालेल्या रेल्वे अपघातात एका 65 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख प्रकाश येते, वय 65 वर्ष, राहणार चिंतामणी नगर, परसोडी रोड, धामणगाव रेल्वे अशी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून तपासानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेबाबत तुमचे काय मत आहे, आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धामणगाव रेल्वे येथील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देह व्यापार रॅकेटवर सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली असून 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॅजिक क्रिश स्पा अँड सलूनवर सामाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या स्पा सेंटरमध्ये स्पा आणि मसाजच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने 2 पंच आणि बोगस पंटरच्या मदतीने नियोजनबद्ध रेड कारवाई केली. या कारवाई दरम्यान स्पा सेंटरचा संचालक सोमेश राजेश मंडले हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवत
ग्राहक पुरवून देह व्यापार करण्यास भाग पाडत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी 2 पीडित मुलींची सुटका केली असून त्यांना आवश्यक संरक्षण आणि मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. नागपूरमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत 2 पीडित मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राणा प्रताप नगर पोलीस करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील पिटीसूर गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या संमतीशिवाय विवाह लावून देण्याचा प्रयत्न पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे उधळून लावण्यात आला आहे. वेळेत मिळालेल्या गुप्त माहितीमुळे एका मुलीचे बालपण, शिक्षण आणि भविष्य वाचले आहे. पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील पिटीसूर गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाने संयुक्त मोहीम राबवत संबंधित ठिकाणी तातडीने धाड टाकली. कारवाई दरम्यान संबंधित मुलगी केवळ 15 वर्षाची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिच्या संमतीशिवाय 32 वर्षीय युवकासोबत विवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याचेही समोर आले. पथकाने तात्काळ हस्तक्षेप करत हा बालविवाह रोखला आणि मुलीची सुरक्षित सुटका केली. यानंतर मुलीचे समुपदेशन करण्यात आले असून तिच्या संरक्षणासाठी तिला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पालक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2026 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस, जिल्हा बाल संरक्षण विभाग किंवा 1098 चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधावा. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की पिटीसूर या गावामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ह्या 32 वर्षीय मतिमंद पुरुषासोबत लावण्यात येणार आहे. त्यानुसार गटीगदान पोलिसांनी बाल संरक्षण विभागाला माहिती देऊन सदरबाबत संयुक्त कारवाई करून पिटीसूर या गावात पोहोचून प्रत्यक्षरित्या मुलीला रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि मुलीला आता वैद्यकीय तपासणी करून बालगृहात दाखल करणार आहेत. याबाबत पुढील कारवाई गटीगदान पोलीस स्टेशन करणार असून मुलीचे समुपदेशन करून बालकल्याण समिती समक्ष हजर करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील या सतर्क आणि वेळेवर झालेल्या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे बालपण, शिक्षण आणि भविष्य सुरक्षित झाले आहे. बालविवाह सारख्या सामाजिक कुप्रथेविरोधात प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढे येणे गरजेचे असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. नागपुरात एका 8 वर्षाच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य करून फरार झालेल्या आरोपीला अखेर हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही ठोस पुरावा नसताना तब्बल 200हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केले. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. पाहूया हा विशेष रिपोर्ट. 25 जून रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास 8 वर्षाची चिमुरडी शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला बोलावण्यासाठी घराबाहेर गेली होती. याच वेळी मोपेडवर आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी संवाद साधण्याचा बहाणा केला. वाढदिवसाचा कार्यक्रम कुठे आहे अशी विचारणा करत त्याने चिमुरडीला जवळ बोलावलेत. त्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या चिमुरडीने स्वतःची सुटका करून घेत धावत घरी जाऊन संपूर्ण प्रकार आई वडिलांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता. काही दिवसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी पोस्को आणि संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. या गुन्ह्यात सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नव्हता, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम हाती घेतली. मानेवाडा, ओमकारनगर, शताब्दी चौक, नरेंद्रनगर, जयप्रकाश नगर, जयताळा, हिंगणा रोड आणि YCC कॉलेज परिसरातील
तब्बल 200हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. सीसीटीव्ही मधील वाहनाचा मागोवा घेत तसेच गोपनीय माहिती संकलित करून आरोपी चिंच भवन आणि खापरी परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजलेत. यानंतर पोलिसांनी सापळा रचून हिंगणा परिसरातून आरोपी कुबेर अनिल पोहाणे याला ताब्यात घेत अटक केली आहे. या संपूर्ण कारवाईत हुडकेश्वर पोलिसांच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपास करत गंभीर गुन्ह्याचा छडा लावला आहे. सध्या आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपासही सुरू आहे. येथील तक्रारदार सदर गुन्ह्यातील तक्रारदार हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की 25/6/2026 रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान त्यांची जी 8 वर्षाची मुलगी आहे ही बाहेर खेळण्याकरता गेली असता त्या मुलीला रस्त्याने एक अनोळखी पुरुष हा थांबलेला होता. त्या व्यक्तीने त्या मुलीला जवळ बोलावले आणि तिला विचारलं की वाढदिवसाचा कार्यक्रम कुठे आहे असं बहाणा करून त्या मुलीचा हात घेऊन त्याच्या प्रायव्हेट पार्टला लावून तिचा विनयभंग केला. मुलगी घाबरून पळून घरी आली आणि घरी आल्यानंतर तिने तिच्या आईला ही घटना सांगितली. परंतु 2 दिवसानंतर तिच्या आईने तिच्या वडिलांना मुलगी घाबरलेली असल्याने सांगितल्यानंतर तिचे वडील आपल्या पोलीस स्टेशनला आले आणि बाहेर गेले होते वडील तर. आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली. सदरच्या तक्रारीवर आपण गुन्हा दाखल केला आणि अज्ञात असल्यामुळे आणि कुठलाही क्लू नसल्यामुळे आणि मुलगी खूप छोटी होती आणि अत्यंत संवेदनशील गुन्हा होता. त्याकरता आम्ही त्वरित ॲक्शन घेऊन आमची DB टीम त्या गुन्ह्यामागे लावलेली होती. तर DB टीमने CCTV फुटेज 200पेक्षा जास्त CCTV फुटेज चेक केले. त्यावरून वाहनाचा नंबर शोधला आणि त्या CCTV फुटेजवरून चेहरा वगैरे क्लिअर होत गेला आणि त्यानंतर आम्हाला आमच्या टीमला हिंगणा परिसरातून मागोवा घेत जेव्हा आमचे लोक गेले मानेवाडापासून हिंगणा रोड YCC कॉलेज परिसर इतर ठिकाणी तर त्यावेळी आम्हाला जो आरोपी आहे नामे कुबेर अनिल पोहाणे वय 20 वर्ष राहणार पठाणपुरा चंद्रपूर सध्या राहतो तो चिंचभवन येथे हा निष्पन्न झाला आणि त्याला आम्ही त्वरित अटक केलेली आहे. सदरच्या आरोपीचा कुठलाही क्राईम रेकॉर्ड नाही आहे. तो शिक्षण घेत आहे आणि त्यांनी कुठलाही वाढदिवसाचा कार्यक्रम किंवा काही असल्याचं काही नव्हतं. तो असाच फिरत असताना हे कृत्य त्याने केलेले आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना हुडकेश्वर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासातील कौशल्य विशेष ठरत आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना 200हून अधिक CCTV फुटेज तपासून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा घटनांबाबत पालकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरात अंमली पदार्थाविरोधातील कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. MIDC पोलीस हद्दीत तब्बल 4 किलो 30 ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे 60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्रमांक 1च्या विशेष पथकाला वानाडोंगरी परिसरात गांजा विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून YCC कॉलेज समोरील परिसरात संशयित हालचाली करणारा एक इसम दिसतात पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. झडती दरम्यान त्याच्या बॅगेतून 4 किलो 30 ग्रॅम गांजा आढळून आला. निहाल प्रमोद तडस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत काल आम्ही एक गोपनीय माहिती होता आम्हाला. ते एक व्यक्ती आहे ते ओडिसावरून ते गांजा घेऊन येतात इकडे असं इन्फॉर्मेशन होता. त्यांना आम्ही 2-3 दिवसपासून त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवत होता आणि ते इकडे आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही छापा टाकून त्याच्यामध्ये आम्ही 4 किलो गांजा त्यांच्याकडे मिळून आलेली आहे ते आणि जप्त केलेली आहे आणि NDPSच्या अंतर्गत आम्ही कारवाई करत आहे. आणि त्याच्यामध्ये आता पासून 2 आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये पुढे तपास चालू आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की हे नागपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पण त्यांच्या कॉन्टॅक्ट्स निघण्याची शक्यता आहे. पण आता काही बोलू नाही शकत की आता थोडंसं आता कालच गुन्हा दाखल झालेली आहे म्हणून थोडंसं टाईम लागेल याच्यामध्ये तपासमध्ये.
पर्यंत आम्ही एक आरोपींना अटक केलेली आहे. दुसऱ्यांना आमचं नाव वगैरे माहिती आलेली आहे की जे ते डिलिव्हरी घेणार आहे त्यांच्या माहिती आलेली आहे, ते पण त्यांना पण ताब्यामध्ये घेतलेली आहे आम्ही. आता पण त्याच्यामध्ये अजून नाम येण्याची शक्यता आहे. आमचे टेक्निकल अनालिसिस सुद्धा चालू आहे, त्याच्यामध्ये अजून नेम येण्याची शक्यता आहे. अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करीत आहेत. नागपूर शहरात मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल असा एकूण 61,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नागपूर कामठी रोडवरील स्वात पंजाब फॅमिली गार्डन धाब्यासमोरील परिसरात पोलिसांनी सापळा रचला. संशयिताची पाहणी करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक प्राणघातक अग्निशस्त्र, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद फरमान मोहम्मद फिरोज शेख याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालची एकूण किंमत 61,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखीन एका संशयिताचा शोध सुरू असून शेख हबीब याला पोलिसांनी पाहिजे आरोपी घोषित केले आहे. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहेत. नागपुरातील ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे उदाहरण मानले जात आहे. अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा कायम असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार ग्रामपंचायतीत विकास कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जवळपास 6 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक अवघ्या 2 महिन्यातच उघडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित ठेकेदाराने बातमी दाबवण्यासाठी पत्रकारांना पैशाचे आमिष दाखवल्याचाही गंभीर आरोप आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत बौद्ध विहाराच्या पटांगणात सुमारे 5,99,678 रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे पेव्हिंग ब्लॉक अवघ्या 2 महिन्यातच उघडले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याच प्रकरणात संबंधित ठेकेदाराने बातमी प्रसिद्ध होऊ नये म्हणून पत्रकारांना पैशाचे आमिष दाखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपामुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. दरम्यान या कामाला मंजुरी देणारे अधिकारी, मोजमाप करणारी यंत्रणा, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणामुळे विकास कामाच्या गुणवत्तेवर आणि शासकीय निधीच्या वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुंजेपार मधील या प्रकरणात नेमकी चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि शासकीय निधीच्या वापरातील अनियमिततेवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये वन महोत्सव निमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली. झाडे लावा, जीवन वाचवा असा नारा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली. वृक्षारोपणापासून नशामुक्ती अभियान आणि सर्प जनजागृतीपर्यंत विविध उपक्रमांनी हा वन महोत्सव विशेष ठरला. पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि बदलते हवामान यामुळे वृक्ष संवर्धनाची गरज अधिक तीव्र होत असताना रामटेकमध्ये वन महोत्सवानिमित्त जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय, निसर्ग मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, NCC आणि वन परिक्षेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय.
महाविद्यालय परिसरातून निघालेल्या भव्य रॅलीत विद्यार्थ्यांनी झाडे लावा, जीवन वाचवा आणि पर्यावरण वाचवा असे संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत वृक्ष लागवडीसोबत त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केलेत. यावेळी प्राध्यापक मनोज तेलद्रांधे यांनी केवळ झाडे लावून चालणार नाही तर त्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केलेत. कार्यक्रमात वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. वनरक्षक DR डोंगरे, थापडे आणि क्षेत्र सहाय्यक गोंदी मेश्राम तसेच लोणारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिलेत. वनमहोत्सवाच्या निमित्ताने सर्पमित्र अजय मेहुरकुडे आणि राहुल कोटेकर यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी वैज्ञानिक माहिती दिली. सापांबाबत समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करत सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपचार घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण, विविध वनस्पतींची ओळख, पर्यावरण रॅली आणि नशामुक्ती अभियान असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. पत्रकार, मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. रामटेक वन विभागामार्फत आज श्री नरेंद्र तिडके कला वाणिज्य या कॉलेजमध्ये वन महोत्सवाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. वन महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण लावून करण्यात आली होती आणि रामटेक शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये खूप नारे दिले, झाडे लावा, झाडे जगवा आणि रामटेक वन विभाग नर्सरी येथे नर्सरीचे पूर्ण निरीक्षण झाले आणि निरीक्षण झाल्यानंतर रामटेक वन विभागातर्फे माहिती देण्यात आली, झाडे लावा, वन वाचवा आणि सर्पापासून बचाव करा. नर्सरीमध्ये आल्यानंतर इथे एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. वाईल्ड ऑर्गनायझेशन यांच्याकडून सापांबद्दल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये विषारी साप कोणते, बिनविषारी कुठले आणि सापांचं महत्त्व काय आहे, ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत, अशा पद्धतीचा त्यांच्याकडून एक जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर वनविभागाने आम्ही या ठिकाणी नर्सरीमध्ये जे आम्ही रोपे निर्मिती करतो तर त्या रोपे निर्मितीबद्दल विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले की रोपे निर्मिती कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही करतो, आमच्याकडे कुठली रोपे उपलब्ध आहेत आणि या रोपांना किती महिन्याची झाल्यानंतर फील्डमध्ये लावतो, अशा पद्धतीचा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे. अत्यंत उत्साहाने SNT कॉलेज रामटेक तसेच NCC ग्रुप रामटेक यांच्या टीमने सहभाग घेतला व ओम शांती ग्रुप रामटेक यांच्या टीमने सुद्धा सहभाग घेतला. तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांना प्राणी, साप, पर्यावरणाविषयी माहिती देण्यात आली व तसेच वन विभागांच्या समस्त अधिकारी, कर्मचारी बंधू यांनीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी, वनाविषयी माहिती दिली आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. एकीकडे वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर चिंता बनली असताना रामटेकमध्ये आयोजित करण्यात आलेला हा वन महोत्सव पर्यावरण रक्षणासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे. वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. वर्धा शहरात देह व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पवन लॉजवर टाकलेल्या छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. लॉज चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. वर्धा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पवन लॉज मध्ये बनावट ग्राहक पाठवत सापळा रचला. कारवाई दरम्यान लॉज मध्ये देह व्यापार सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून लॉज चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 18,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार आर्थिक आमिष दाखवून महिलेला देह व्यापारासाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्याच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्धा पोलिसांच्या या कारवाईमुळे देह व्यापार करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता पुढील पोलीस करत आहेत. वर्धा शहरातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी एक अनोखा आणि संवेदनशील पुढाकार घेतला आहे. कोणी वाईट नजरेने पाहिलंय, त्रास दिला किंवा छेडछाड केली तर मला तुमचा भाऊ समजून थेट सांगा, असा भावनिक संदेश ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी मुलींना दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही गंभीर मानला जातो. याच पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी एक वेगळा आणि विश्वास देणारा संदेश दिला आहे. त्यांनी मुलींना आवाहन करत सांगितले की कोणी वाईट नजरेने पाहिले, त्रास दिला किंवा छेडछाड केली तर मला तुमचा भाऊ समजून निसंकोच सांगा. त्यांच्या या संदेशामुळे मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली असून छेडछाड करणाऱ्या विरोधात तातडीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व कारंजा तालुक्यातील सर्व मुलींना एक सूचना आहे, एक आव्हान आहे. सध्या कॉलेज आणि शाळा सुरू झालेली आहे. या दरम्यान घरापासून बस स्टँड पर्यंत आणि बस स्टँड पासून शाळेपर्यंत, परत शाळा कॉलेज सुटल्यानंतर घरापर्यंत, या दरम्यान आपल्यासोबत कोणी वाईट उद्देशानं कोणी पाठलाग करत असेल, बसमध्ये येत असाल किंवा ऑटोने येत असेल किंवा पायी येत असेल किंवा सायकलवर आपण येत असाल, जर कोणी वाईट उद्देशानं आपला पाठलाग करत असेल तर निश्चित पोलिसांना कळवा, जेणेकरून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कारण सध्या परिस्थिती बघता शिडी मारण्याचे प्रकार, रोड रोबे जे टंबुरी आहे ते कॉलेजच्या समोर मोटरसायकल घेऊन फिरणे, बस स्टँडवर फिरणे असे प्रकार दिसून येत आहेत. यांच्यावर कारवाई करण्यासाठी, यांचा प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. तरी सगळ्या मुलींना एक विनंती करतोय, आव्हान करतोय, एक भाऊ म्हणून सांगतोय, जर कोणी आपल्यासोबत वाईट उद्देशानं कोणी पाठलाग करत असेल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकवरून, तसेच शाळेत येत असताना किंवा शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना किंवा गावामध्ये कोणी जर करत असेल तर निश्चित आम्हाला कळवा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. हे सगळ्या मुलींना एक विनंती आहे. त्याचप्रमाणे बिलकुल कोणाला घाबरायचं नाही, समोर येऊन आम्हाला सांगायचं आहे, आम्ही तात्काळ कारवाई करू. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन कारंजातर्फे आम्ही आपल्यासाठी एक दामिनी पथक स्थापन केलेलं आहे. ते दामिनी पथकचा नंबर बी आपल्याला शेअर करतो, जेणेकरून आपल्या गोपनीय जे माहिती असेल, आपल्याला कोणी छेडणार असेल तर ते तात्काळ आम्हाला कळवा. बिलकुल कोणाला घाबरायची गरज नाहीये. या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये येत असताना हे प्रकार घडतात, म्हणून बस स्टँडवर आल्यानंतर जे रोड रोम आहे त्यांना सुद्धा एक इशारा आहे, जर मुलींना या ठिकाणी छेडण्याचा प्रयत्न केला तर याच ठिकाणी कारवाई तर होईलच, पोलिसांचा प्रसादही दिला जाईल. त्याच्यामुळं कोणी जर फिरताना मिळून आल्यास, अल्पवयीन मुले कॉलेज समोर, शाळेसमोर फिरताना मिळून आले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. बस स्टँड हे सार्वजनिक ठिकाण आहे, या ठिकाणी कोणीही विनाकारण फिरणार नाही. मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे बस स्टँडवरती जे प्रवासी आहेत त्यांना एक महत्वाची सूचना आहे, बस आल्यानंतर किंवा बसमध्ये चढताना किंवा उतरताना आपले किमती सामान चोरी जाऊ नये, या संदर्भामध्ये आपण काळजी घ्यायची आहे. बस स्टँडवरती कोणी संशयितरित्या महिला किंवा पुरुष मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, जेणेकरून तात्काळ कारवाई करण्यात येईल वर आपले किमती सामान चोरी जाणार नाही याची काळजी घेता येईल. परत एकदा मुलींना आव्हान करतो, जे कोणी आपल्याला त्रास देत असेल, वाईट उद्देशानं पाठलाग करत असेल तर निश्चित आम्हाला कळवा. एक भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका.
वर्धा पोलिसांचा हा संवेदनशील आणि सकारात्मक पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. महिलांनी आणि मुलींनी कोणत्याही प्रकारच्या त्रासाची माहिती निसंकोचपणे पोलिसांना द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेमुळे चर्चेत आले आहे. किरकोळ कारणावरून 3 जणांनी एका युवकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना तलाव रोड परिसरात घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्वीतील तलाव रोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झालेत. मिळालेल्या माहितीनुसार मेहुल टॉकीज परिसरातील रहिवासी मुजम्मिल शमशेर खान वय 30 वर्ष यांच्यावर 3 जणांनी धारदार चाकूने हल्ला केलाय. या हल्ल्यात मुजम्मिल खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी आर्वीतून वर्धा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि त्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून ही गंभीर घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे आर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वाढते अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर आणि प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्वीतील या धक्कादायक घटनेने शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जखमी युवकावर उपचार सुरू असताना पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. हल्ल्यामागील संपूर्ण सत्य काय आहे आणि गुन्हेगारांवर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आज शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार एल्गार पुकारला. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला बुलढाण्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. अशैक्षणिक कामापासून मुक्तता, टीईटी संदर्भातील अटी रद्द करणे आणि पदोन्नतीतील अन्याय दूर करण्यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. नेमके काय आहे हे आंदोलन पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. राज्यभर सुरू असलेल्या शाळा बंद आंदोलनाचा प्रभाव आज बुलढाणा जिल्ह्यातही पाहायला मिळाला. जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या शेकडो शिक्षकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. शहरातील जिजामाता स्कूल येथून मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलन दरम्यान शिक्षकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांची प्रमुख मागणी म्हणजे शाळाबाह्य आणि अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची तात्काळ मुक्तता, याशिवाय टीईटी संदर्भातील अटी रद्द कराव्यात, पदोन्नती प्रक्रियेत होणारा अन्याय दूर करावा आणि शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण कमी करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाण्यातील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्हाभरातील अनेक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाजावरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. मोर्चानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिला आहे. सध्या राज्यभर शिक्षकांच्या विविध मागण्यांवरून आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत असून शासन यावर काय निर्णय घेते
याकडे शिक्षकांसह पालकांचेही लक्ष लागले आहे. शैक्षणिक कामे बंद करा. पीईटी पासून मुक्त करा. बुलढाण्यातील शिक्षकांच्या या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. आता प्रशासन शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरात सिगारेट पेटवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर 2 सख्ख्या भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील बस स्थानक परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार सिगारेट पेटवण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर काही क्षणात हिंसक हल्ल्यात झाले. यावेळी 4 ते 5 हल्लेखोरांनी अंकुश शिंगारे आणि विशाल शिंगारे या 2 भावावर कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. जखमींना तातडीने मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान मंगरुळपीर पोलीस आरोपीचा शोध घेत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबीचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून शहरात भीती आणि खळबळ पसरली आहे. तसेच मंगरुळपीर मधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगरुळपीर मधील या जीवघेण्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात आणि या हल्ल्यामधील नेमकं कारण काय आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे हे ज्याचं ध्येय होतं त्याच तरुणाचा मदत कार्य दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा घाटात रस्त्यावर पडलेलं झाड हटवताना झालेल्या भीषण अपघातात 25 वर्षीय अमन मुजावर यांचा मृत्यू झाला आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा घाट परिसरात मुसळधार पावसामुळे एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच खोपोलीतील 25 वर्षीय अमन मुजावर आपल्या मित्रांसह मदतीसाठी घटनास्थळी पोहोचला. रस्त्यावर पडलेलं झाड हटवण्यासाठी झाडाच्या मोठ्या फांदीला दोरी बांधून ती बाजूला ओढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र ताण वाढल्याने अचानक दोरी तुटली आणि झाडाची जड फांदी जोरात अमन आणि त्याच्या मित्रांच्या पोटावर आदळली. या अपघातात अमन गंभीर जखमी झाला. मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे अमनची मृत्यूशी झुंज असलेली अखेर अपयशी ठरली. अमनच्या अकाली निधनामुळे खोपोली परिसरात शोककळा पसरली असून त्याच्या मदतशील स्वभावाची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आपत्तीच्या वेळी मदत करताना स्वतःची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे यावरही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या अमन मुजावर यांचा दुर्दैवी मृत्यू अनेकांना हळहळून गेला आहे. मदत कार्य करताना स्वतःची सुरक्षितता राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याची जाणीव या घटनेने करून दिली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक
घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. जर आपल्यापर्यंत टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.